पिंट्याबाई वेशवीकर यांच्याकडून दोन्ही संघांना 101 रुपये बक्षीस आलं होतं ते दिलेलं आहे आणि त्यांच्या वार्डातील हे दोन संघ आहेत. त्यांच्या वार्डातील हे दोन्ही संघ आहेत जे फायनलला खेळले ते श्री गणेशाळी आणि विठ्ठल. आमचे जगदीशभाई कदम आम्हाला माहिती करून देत आहेत. हॅलो चेक. जय पवार कडून जय पवार यांच्या माध्यमातून समालोचन करिता या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येकी 100 रुपये. धन्यवाद. आपलं देखील जय पवार. लगेच आपण या बक्षिसाच्या सामन्यांच्या बक्षीस वितरणाकडे वळत आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी भव्य चषक व रोख रक्कम देऊन आपण सन्मानित करतोय. मी विनंती करतो जय भवानी भट्टी सामाळ आपण व्यासपीठावरती येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. वितरण करतील सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते पण हे बक्षीस या ठिकाणी वितरण करतोय. आदरणीय अजिंक्यजी भाटकर आणि पायलजी भाटकर आपल्याला विनंती करतो हे बक्षीस आपण या ठिकाणी वितरण करायचं आहे. चतुर्थ क्रमांकाचं रोख रक्कम आणि भव्य चषक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. यानंतर या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय शिवराजे. या संघाला विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं. रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन आपण या ठिकाणी शिवराजे संघाला सन्मानित करत आहोत. तसेच आदरणीय गणेश कदम यांच्या माध्यमातून शिवराजे संघाला 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील देण्यात येत आहे. गणेश कदम यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये आणि आयोजकांकडून भव्य चषक आणि रोख पारितोषिक या ठिकाणी देऊन आपण शिवराजे संघाला सन्मानित करतोय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय ज्या संघाने शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली, परंतु पुढच्या फेरीकरता मित्रांनो आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. आपल्यासाठी इतकं सांगावं असं वाटतंय की आज जिंकता जिंकता हरलो, परंतु मला हरल्याची खंत नाही. अहो पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन.
कारण शांत बसायला मी काही संत नाही. आणि विनंती करतो विठ्ठली संघ आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा. विठ्ठली संघ जबरदस्त खेळ मित्रांनो आपण या ठिकाणी केलात, त्याबद्दल आपलं या ठिकाणी कौतुक. धन्यवाद विठ्ठली. त्यानंतर मी पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी वितरण करतोय. या स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ मयूर मित्र मंडळ श्रीवर्धन यांच्या माध्यमातून हे बक्षीस या ठिकाणी होतं. आणि या स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ ठरतोय यू दांडा बोरकर ब्रदर्स. आपण व्यासपीठावरती येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. यू दांडाचे बोरकर ब्रदर्स व्यासपीठावरती येऊन आपलं बक्षीस स्वीकारा. मयूर मित्र मंडळाकडून हे पारितोषिक असेल. बोरकर ब्रदर्स आपला कोणी प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर कृपया या. बोरकर ब्रदर्स यू दांडा. कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती या. आता या स्पर्धेमधील वैयक्तिक पारितोषिक आपण देतोय. मसोबा क्रीडा मंडळ श्रीवर्धन यांच्या माध्यमातून आयोजित या कबड्डी स्पर्धेमध्ये आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला गणेश आळी. तत्पूर्वी आपण या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिक देतोय. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट पकड या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय गणेश आळी संघाचा एक घणाघाती हल्ले करणारा डिफेंडर, अर्थातच ज्याचं नाव आहे छोटा पॅकेट बडा धमाका, सार्थक साटमकर. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर प्राइज. सुपर अँड फॅब्युलस परफॉर्मन्स बाय सार्थक. उत्कृष्ट खेळ मित्रा तुझा. आणि त्या खेळाचं कौतुक या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील बक्षीस या ठिकाणी देतो. या स्पर्धेमधील उत्कृष्ट चढाई आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरतोय विठ्ठली संघाचा एक आक्रमक चढाईपटू की ज्याच्या वाट्याला संघर्ष आला. मित्रांनो, संघर्षही ज्याला त्यालाच निवडतो जो त्या संघर्षावर मात करू शकतो. आणि खरोखर मित्रा तू त्या संघर्षावर मात केलीस आणि विजेता ठरतोय श्रवण साठे. जबरदस्त खेळ मित्रा तुझा खरोखर, परंतु अंतिम क्षणी तुला निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
परंतु रसिकांच्या मनावरती अधिराज्य केलंच इतकं मात्र निश्चितच. त्यानंतर या स्पर्धेमधील अतिशय महत्वाचं पारितोषिक आपण या ठिकाणी वितरण करतोय. अर्थातच सर्वोत्कृष्ट खेळाडू, द बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. नाव सांगण्याची गरज नाहीये. ज्या खेळाडूने पहिल्या फेरीपासून धुमाकूळ घातला, अँकल होल्ड, मल्टिपल पॉइंट रेड, रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि आपल्या संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिलं, असा सर्वोत्कृष्ट खेळाडू या किताबाचा मानकरी ठरतोय. रोशन भुसाणे याला विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. आक्रमक खेळ या ठिकाणी मित्रा तुझ्या माध्यमातून बघायला मिळाला आणि त्याचंच पारितोषिक हे तुला या ठिकाणी मिळत आहे. जो संघर्ष करतो तो यशस्वी होतो आणि हाच संघर्ष या ठिकाणी विजयाचा हुंकार आज गणेशाळी संघाकरिता मिळवून देतोय. आणि त्यानंतर मी विनंती करतो, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय, हु इज द विनर ऑफ द टुर्नामेंट. गणेशाळी संघाला विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आपला बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे. विशाल आणि यश साठम यांच्याकडून उत्कृष्ट पकड सार्थक साठम याच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलं सार्थकचं पारितोषिक आपण देतोय. सार्थक आपलं बक्षीस घे. धन्यवाद.